मित्रांनो, ही कहाणी आहे त्या माणसाची, ज्याच्यामुळे कार निर्मितीच्या क्षेत्रात क्रांती आली आणि अमेरिकेचा चेहरा कायमस्वरूपी बदलून टाकला. संपूर्ण जगाला चाकांवर बसवले. त्यांचे नाव आहे हेनरी फोर्ड. खूप लोक असे मानतात की हेनरी फोर्ड यांनी ऑटोमोबाईलचा शोध लावला, पण हा सन्मान जर्मन आविष्कारक कार्ल बेंझ यांना जातो. हेनरी फोर्ड यांनी कार उद्योगाला आपल्या नव्या पद्धतीने बदलून टाकले. भरपूर मेहनत आणि अभिनव विचाराने त्यांना साथ दिली. हेनरी फोर्ड यांनी ऑटोमोबाईल उद्योगासाठी जे काही केले ते नेहमी लक्षात ठेवले जाईल. हेनरी फोर्ड यांचा जन्म 30 जुलै 1863 साली झाला. त्यांनी सुरुवातीचे काही दिवस मिशिगनच्या डिअरबर्नमध्ये घालवले. ते आपल्या कुटुंबासोबत शेतात काम करत असत. शेतीकामाची आवड नसल्यामुळे ते काम त्यांना कंटाळवाणे वाटत असे. रिकामा वेळात हेनरी वर्कशॉपमध्ये काम करत असे. त्यांना यंत्राचे डिझाईन आणि यंत्र निर्माण करण्याची आवड होती. शेतावर काम करताना त्यांनी कष्ट आणि कौशल्य यांचा जवळून अनुभव घेतला, पण त्यांचं मन नेहमी यंत्रांच्या दुनियेकडे ओढलं जात होतं. त्यांना पक्के माहीत होते की एक दिवस नांगराचे आणि गाड्यांचे काम यंत्राद्वारे होईल. हेनरी फोर्ड एक चांगले विद्यार्थी होते. त्यांचा आवडता विषय गणित होता आणि त्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या अंकगणित कौशल्याचा उपयोग त्यांना कारच्या डिझाईनसाठी झाला. फोर्ड यांनी वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे 1879 साली घर सोडले. वेगवेगळ्या गोष्टींबाबत शिकायचे होते म्हणून ते डेट्रॉईटला गेले आणि त्यांनी फ्लॉवर मशीन शॉपमध्ये नोकरी केली. दुकानात मोठे पितळ, लोखंडाचे व्हॉल्व आणि आग विझवण्यासाठी उपकरण तयार केले जात होते. पण त्या कामामुळे त्यांना लवकर थकवा यायचा, म्हणून त्यांनी 9 महिन्यानंतर नोकरी सोडली. त्यांना नवीन नोकरी मिळाली, त्यामध्ये त्यांना खूप मौल्यवान अनुभव मिळाला. त्यांनी स्टीमशिप इंजिन निर्माण करणाऱ्या डेट्रॉईट ड्रायडॉक कंपनीमध्ये काम केले. 1882 मध्ये प्रमाणित मशीन मिस्त्री झाले. वेस्टिंगहाऊस कंपनीने त्यांना मिशिगनच्या आसपास स्टीम इंजिन लावण्यासाठी त्यांची देखभाल करण्यासाठी ठेवले. हेनरी फोर्ड नेहमी वजनाने हलके आणि अधिक शक्तिशाली इंजिन निर्माण करण्याबाबत विचार करत असे. 1888 मध्ये त्यांनी वर्कशॉपमध्ये हलक्या इंजिनवर काम केले. 1891 पर्यंत त्यांनी एक छोट्या इंजिनचे डिझाईन बनवले जे घासलेटवर चालत असे. इंजिनबद्दलच्या ज्ञानामुळे थॉमस एडिसनने त्यांना एडिसन इल्युमिनेटिंग कंपनीमध्ये चीफ इंजिनियरची नोकरी दिली. तेथे त्यांनी जनरेटर चालवले, ज्यामुळे ग्राहकांची विजेची मागणी पूर्ण झाली. 1893 मध्ये हेनरी फोर्ड यांनी आपला मुलगा एर्शेलच्या जन्माचा आनंद साजरा केला. 1996 मध्ये पेट्रोलवर चालणारी पहिली कार निर्माण केली. त्यांनी इंजिन 4 चाकांच्या गाडीवर ठेवले आणि त्यातून प्रवास केला. लोकांनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले. त्यांनी त्या गाडीला बिना घोड्यांची गाडी असे नाव दिले आणि ती विकायला सुरुवात केली. हेनरी फोर्ड यांना पूर्ण वेळ कार तयार करण्यासाठी घालवायचा होता, म्हणून त्यांनी एडिसन इल्युमिनेटिंगची नोकरी सोडली. त्यांना शांत, मजबूत इंजिनचे डिझाईन तयार करायचे होते. जून 1903 मध्ये हेनरी फोर्ड यांनी डेट्रॉईटमध्ये एक छोटी फॅक्टरी सुरू केली. तिचे नाव फोर्ड मोटर कंपनी असे होते. त्यांनी कारच्या निर्मितीसाठी 10 श्रमिक कामाला ठेवले. एका महिन्यात मॉडेल ए या नावाची पहिली ऑटोमोबाईल गाडी तयार झाली. यामध्ये 2 फॉरवर्ड स्पीड, रिव्हर्स गिअर आणि 30 मैल म्हणजे 48 किलोमीटर प्रति तास वेग होता. प्रत्येक कारची किंमत $850 होती. त्यानंतर त्यांनी पुढच्या महिन्यात 1 दिवसात 15 कार बनविल्या. ते नेहमी आपल्या कामगारांना मदत करत असत. 1905 पर्यंत त्यांचा व्यवसाय एवढा चालला की त्यांना पहिली फॅक्टरी सोडून द्यावी लागली. कंपनीने एक नवीन फॅक्टरी काढली.
जी पहिल्या फॅक्टरीपेक्षा 10 पट मोठी होती. हेनरी फोर्ड जगातले सगळ्यात प्रसिद्ध कार निर्माते होण्याच्या मार्गावर होते. ला यश मिळाल्याने हेनरी यांना कळले की लोकांना कार विकत घ्यावीशी वाटत आहे. कारच्या निर्मितीत चांगले भविष्य आहे असे त्यांना वाटले, म्हणून त्यांनी स्वस्त कार तयार करण्याचे ठरवले, जी सगळेजण खरेदी करू शकतील. हेनरी फोर्ड म्हणाले, ऑटोमोबाईल करण्याचा चांगला मार्ग म्हणजे एक ऑटोमोबाईल दुसऱ्या ऑटोमोबाईलसारखी बनवा. जर तुम्ही एकाच डिझाईनच्या कार बनवल्या तर तिची संख्या वाढेल आणि कारची किंमत कमी होईल, स्वस्त होईल. मी अशीच एक कार बनवू इच्छितो, जी प्रत्येक काम करणारा माणूस खरेदी करू शकेल. 1908 मध्ये मॉडेल टी या नावाची कार निर्माण केली. या कारमुळे अमेरिकेचा चेहरा कायमस्वरूपी बदलून टाकला. कारच्या हुडने समोरचे इंजिनला झाकून टाकले. तिचे 4 सिलेंडर 45 मैल प्रति तास वेग घेऊ शकते. ही कार 1 गॅलन पेट्रोलवर 20 मैल चालत होती. मॉडेल टी कार एवढी यशस्वी झाली की त्यांना मोठ्या फॅक्टरीची आवश्यकता भासली. त्यांनी 1910 मध्ये सगळ्यात मोठी फॅक्टरी काढली. ती फॅक्टरी क्रिस्टल राजवाडा म्हणून ओळखली जाऊ लागली. तयार करण्यासाठी कामगारांना प्रत्येक ठिकाणी कारचे सामान घेऊन जावे लागत असे. यासाठी त्यांनी 1913 मध्ये मूव्हिंग असेंब्ली लाईन ही पद्धत आणली. मॉडेल टी कार असेंब्ली लाईनवरून पुढे जाई तेव्हा कामगार एकाच ठिकाणी उभे राहून कारचा एक एक भाग फिट करत असे. त्यामुळे कारचा उत्पादन वेळ 12.5 तासाने कमी होऊन 2 तास 38 मिनिटे झाला आणि कारचे उत्पादन वाढले. दरवर्षी 2 लाख कार विकल्या गेल्या. 1914 पर्यंत 93 मिनिटात एक मॉडेल टी कार तयार होत होती. प्रत्येक जण कार खरेदी करू शकत होता. उत्पादन आणि विक्री वाढल्यामुळे हेनरी फोर्ड यांनी कामगारांचे वेतन दुप्पट करून दररोज $5 पगार जाहीर केला. यामुळे कामगारांचे जीवनमान सुधारले आणि अर्थव्यवस्था गतिमान झाली. पण अचानक 1925 मध्ये मॉडेल टी ची विक्री घटली. कारण नवीन कारमध्ये एक सेल्फ स्टार्टर होता, ज्यात किल्ली फिरवली की इंजिन सुरू होत असे. हेनरी फोर्ड यांना ती कार बदलणे कठीण गेले, जिने त्यांना श्रीमंती आणि प्रसिद्धी दिली होती. त्यांनी नवीन मॉडेल तयार करण्यावर जोर दिला, पण विक्रीत घट तशीच राहिली. फोर्ड मोटर कंपनीने 25 मे 1927 ला घोषणा केली ते नवीन कार बनवतील. तिला नवीन मॉडेल ए म्हटलं गेलं. मॉडेल टी एक अग्रणी मॉडेल आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. गोष्टी बदलत आहेत, नवीन कारच्या नव्या गरजा आहेत, पण मॉडेल टीच्या योगदानाचे नेहमीच अमेरिकेच्या इतिहासात एक विशेष स्थान राहील. ही एक अशी कार होती जी चांगल्या रस्त्याच्या आधी खराब रस्त्यांवर धावली. तिने अडचणींवर मात केली आणि तिने लोकांना एक दुसऱ्यांच्या जवळ आणलं. आम्हाला आताही मॉडेल टी फोर्डवर गर्व आहे. हेनरी फोर्ड यांनी दुसऱ्या दिवशी फॅक्टरीमधल्या 1.5 करोडाव्या आणि शेवटच्या मॉडेल टी मधनं प्रवास केला. मग कंपनीने आपल्या भल्यासाठी मॉडेल टी असेंब्ली लाईन बंद केली. पहिलं नवीन मॉडेल ए कार ऑक्टोबर 1927 मध्ये असेंब्ली लाईनमधून बाहेर आली. 1 डिसेंबर 1927 ला कार डीलरांकडे त्याबाबत विचारपूस केली. सगळ्यांना नवीन मॉडेल पसंत आले होते. लवकरच जनतेने हजारो संख्येने नवीन मॉडेल खरेदी केले. नवीन मॉडेल ए कार ही मॉडेल टीच्या तुलनेत अधिक आधुनिक होती. यात एक शांत आणि अधिक शक्तिशाली 4 सिलेंडरचे इंजिन होते, जे तासी 65 मैल म्हणजेच 105 किलोमीटर जाऊ शकत होते. यात एक इग्निशन सिस्टीम पण होती, ज्यामुळे कारला किल्ली फिरवली की सुरू होत असे. एवढंच नाही,
तर त्यात एक सेफ्टी ग्लास विंडशील्ड पण होते, ज्याला तोडणे मुश्किल होते. नवीन मॉडेल खूप यशस्वी झाल्यामुळे कंपनी रोज 6,400 कार बनवत होती. 1929 मध्ये कंपनीने 20 लाखांहून अधिक कार बनवल्या. मॉडेल ए कार एक मोठं यश होतं. हेनरी फोर्ड यांना वाटत होते की प्रत्येकाजवळ एक मॉडेल ए कार असायला हवे. म्हणून त्यांनी लोकांना आपली फायनान्स कंपनी म्हणजे युनिव्हर्सल क्रेडिट कंपनीच्या माध्यमातून कार खरेदी करण्यासाठी व्याज घ्यायला सांगितले. त्यांनी खरेदीदारांना पैसे उधार दिले, जे ते मासिक हप्त्यामध्ये भरत असत. ज्याने मॉडेल ए कार घेतले त्यांनी युनिव्हर्सलकडून पैसे उधार घेतले. आजही अशा प्रकारे कार खरेदी करण्याचा लोकप्रिय प्रकार आहे. 29 ऑक्टोबर 1929ला शेअर बाजार खालावला. त्यामुळे पूर्ण अमेरिकेत दहशत पसरली. लोक आपले पैसे काढण्यासाठी आपापल्या बँकेत धावले. सगळ्या खातेधारकांना पैसे परत करण्यासाठी पर्याप्त पैसे अधिकांश बँकांजवळ नव्हते. कितीतरी बँक कारभारातून बाहेर आल्या. लाखो लोकांना आपली बचत घालवावी लागली. खर्च करण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे अनेक व्यवसाय धुळीला मिळाले. लोकांकडे नोकरी नव्हती. एक महामंदी सुरू झाली होती. सुरुवातीला शेअर बाजार दुर्घटनेमुळे हेनरी फोर्ड प्रभावित झाले नाहीत. त्यांनी काहीच गमावले नाही. त्यांच्याजवळ आपल्या कामगारांना देण्यासाठी पुरेशी रोकड होती. पण 1931 पर्यंत कारच्या विक्रीत घट झाल्यामुळे कंपनीने पैसे गमावले. त्यामुळे कंपनीला हे वर्ष वाईट गेले. हेनरी फोर्ड यांना वादळाला झेलायचे माहीत होते. त्यांनी V8 नावाची नवीन कार निर्माण केली. त्यात एक 8 सिलेंडरचे इंजिन, एक नवीन ट्रान्समिशन आणि किंमत केवळ $460 होती. V8 कार खूप चांगल्या प्रकारे विकल्यामुळे 1934 पर्यंत फोर्ड मोटर कंपनी परत नफा कमावू लागली. 7 डिसेंबर 1941ला जपानने होनोलुलूमध्ये पर्ल हार्बरवर हवाई हमला केला. अचानक अमेरिका पण दुसऱ्या विश्वयुद्धात सामील झाली, जे जर्मनीने 1939 मध्ये युरोपमध्ये सुरू केले होते. अमेरिकेला जर्मनी आणि जपानबरोबर लढण्यासाठी अनेक टँक्स आणि ट्रक्सची आवश्यकता होती. हेनरी फोर्ड यांनी कारचे उत्पादन बंद केले आणि युद्ध उपकरणं बनविणे सुरू केले. एवढेच नाही तर त्यांनी डेट्रॉईटजवळ एक नवीन फॅक्टरी उभारली. त्यांनी दरमहा 650 बॉम्बर बनवले. काळात हेनरी फोर्ड यांनी आपलं पूर्ण लक्ष फोर्ड फाउंडेशनमध्ये घातलं. फोर्ड फाउंडेशनने शाळा, संग्रहालय आणि अन्य सामाजिक संस्थांना पैसा दिला. 1947 मध्ये पक्षाघाताने 84 वर्षी निधन झाले. त्यांनी मागे एक असामान्य वारसा ठेवला: औद्योगिक क्रांती आणि आधुनिक वाहन युगाची वाटचाल. हेनरी फोर्ड यांना लोक नेहमी नायाब आविष्काराच्या रूपात आठवतील, ज्याने पूर्ण जगाचा चेहरा बदलून टाकला. हेनरी फोर्ड यांचं जीवन म्हणजे सतत प्रयत्न, नवीन कल्पना आणि सर्वांसाठीचा प्रगतीचा मार्ग. त्यांनी केवळ कार नव्हे तर संपूर्ण समाजाला पुढे नेण्याची कल्पना दिली. एक साधा शेतकरी मुलगा जागतिक उद्योजकताचा नेता कसा बनला, हीच त्यांची खरी ओळख आहे. ही होती कहाणी हेनरी फोर्ड यांची, ज्यांनी जगाला चाकावर बसवलं. मित्रांनो, ही कहाणी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि 7 पुस्तकांची या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या पुस्तकासोबत. धन्यवाद.